आता आपण नाशिक या विभागाची गुणवत्ता आधी पाहणार कृषी सेवकचे वेगळं काय दिलंय काय नाही पाहूयात. तर जाहिरात क्रमांक 3 आहे. 11 ऑगस्टला परीक्षा आली होती. 45% अर्हता आहे. 12 आणि 11 एप्रिल 2024 या कालावधीसाठी कृषी विभागाच्या संदर्भात प्रसिद्ध करण्यात येत आहे. 12 मार्च ते 11 एप्रिल या दरम्यान त्यांची गुणवत्ता यादी येणार आहे असं सांगता येते सिलेक्शनचं येते. ह्यांचा मोहन रामभाऊ वाघ हे विभागीय कृषी सहसंचालक आहेत नाशिक विभागाचे. त्याचा आता आपण रिझल्ट पाहूयात. नाशिक विभागामध्ये आता इथेही त्यांनी कॅटेगरी वाईज दिलं आहे. आता आपण इथं कॅटेगरी एसीचं न बघता डायरेक्ट ओपन कॅटेगरीज पाहूया तर जेणेकरून आपला टार्गेट फिक्स करायला सोपं जाईल. मी तुम्हाला ओपन कॅटेगरी जातो. इथं SC ST आहे, त्यानंतर NTC आहे, NTB आहे, OBC आहे, OBC नंतर EWS आलेला आहे मित्रांनो आता, आणि EWS नंतर आपले जनरल कॅटेगरी येणार आहे. OBC आणि EWS ची जरा विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळं आपल्या इथं जास्त पेजेस दिसत आहेत. तर इथं ओपन कॅटेगरी दिलेला आहे. EWS नंतर इथे पहा नाशिक विभागामध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी जो आहे तो 146 मार्कांचा आहे. म्हणजे पुणे आणि कोल्हापूर या विभागांपेक्षा सगळ्यात कमी मार्क म्हणू शकतो आपण. 146 मार्क मिळाले आहेत नाशिक विभागामधील विद्यार्थ्याला. टॉपर विद्यार्थ्याला जनरल कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरीमधून. विद्यार्थ्याचं नाव काय? अजय कुमार भाऊसो साळुंके. याला 146 200 पैकी 146 मार्क मिळाले आहेत. इथे बघूयात की इंग्लिशमध्ये त्याला 20 पैकी 17, मराठीमध्ये 17, जनरल नॉलेजमध्ये 17, गणित बुद्धिमत्तामध्ये 19 आणि प्रोफेशनल नॉलेजमध्ये 82 म्हणजे 41 प्रश्न त्यांनी बरोबर दिले असतील. असे करून त्याला 146 मार्क इथे मिळालेले आहेत. दुसरा विद्यार्थी म्हणू शकतो आपण की तो आहे सिद्धेश्वर गोरख सावंत. या विद्यार्थ्याला 146 मार्क मिळालेले आहेत. ज्याला इंग्लिशमध्ये 12, मराठीमध्ये 16, जनरल नॉलेजमध्ये 13, गणित बुद्धिमत्तामध्ये 19 आणि प्रोफेशनल नॉलेजमध्ये 86 असे करून 146. आणि तिसरी आहे विद्यार्थिनी नम्रता नाना गलके असतील. तर या विद्यार्थिनीला इंग्लिशमध्ये 17, मराठीमध्ये 17, जनरल नॉलेजमध्ये 13, प्रोफेशनल नॉलेजमध्ये 19 आणि गणित बुद्धिमत्तामध्ये 19, प्रोफेशनल नॉलेजमध्ये 80 आणि टोटल त्याला 146 मार्क पडलेले आहेत. इथं बघा मित्रांनो, ह्या तिन्ही विद्यार्थ्यांचं आपलं हे कसं आलंय कोइन्सिडन्स बघा. गणित बुद्धिमत्तामध्ये पहिल्या 4 विद्यार्थ्यांना 19 मार्क आहेत आणि पहिल्या 3 विद्यार्थ्यांना, पहिले जे 3 टॉपर विद्यार्थी आहेत त्या तिन्ही विद्यार्थ्यांना 146 मार्क आहेत. यांना वर खाली का करण्यात आलंय तर इथं बघा 99 2000 आणि ह्याला पहिला 99 का घेतला तर तो ऑगस्ट मधला 99, दुसरा ऑक्टोबर मधला 99. त्यामुळे ऑगस्ट मधला लवकर, ज्याचं वय जास्त महिन्याने दिवसाने असेल तरी त्याला पहिला प्रिफरन्स येते. असे हे 3 विद्यार्थी आहेत. तर नाशिक विभागासाठी तयार करत असाल तर 146 प्लसच टार्गेट तुम्ही ठेवून चला आणि त्यानुसार तयारी करा. आपण एक्झाम स्ट्रॅटजीबद्दलही व्हिडिओ तयार करणारच आहोत. तुमचे सगळे विभाग आपण एक एक करून घेणार आहोत. तुम्ही ज्या विभागात फॉर्म भरायचा आहे किंवा तुमचा जो विभाग आहे त्या विभाग जर झाला नसेल तर लवकरच आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे इथं या पुढच्या ह्याच्यातच येणार आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला कळणार नाही की आपण कोणत्या विभागाचा रिझल्ट पाहतोय नक्की. तर चला पुढचा विभाग पाहूयात आता.